तो काय सांगणार बोधवड जे योजना आहे पाणी पुरवठा योजना ही आमदार चंद्रकांत मंत्री म्हणत आहे की 92 कोटीची ही योजना मी आणलेली आहे. काय म्हणणार याविषयी? आमदार चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी 92 कोटी रुपयाची योजना पाण्याची मंजूर करून आणली. निवडणूक आहे म्हणून समोर निवडणूक पाहून ते करतात. 5 वर्ष बाकी झोपलेले होते. 5 वर्ष बोधवळकर तडफडत होते पाण्यासाठी, टँकरसाठी घाण पाणी पित होते. त्यावेळेस बाकी आमदारांना सुद्धा आले नाही. किंवा चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय चंद्रकांत पाटील, म्हणजे त्याला तू वगैरे म्हटलेलं आवडत नाही, कारण तो माझ्यापेक्षा फार मोठा आहे वयाने. त्यामुळे त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी एवढं जर मुख्यमंत्री सोबत आहे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा हा लाडका आहे, हा 50 खोक्यामधला आमदार आहे, तर ही योजना आधीच मंजूर करायला काय अडचण होती? या आधी 96 कोटी रुपयाची एक योजना मी मंजूर केली बोधवड तालुक्यासाठी, आणि ती योजना आजही त्या ठिकाणी आत्ता अलीकडे कार्यान्वित झालेली आहे. मीच त्या योजनेचा पुढाकार घेतलेला होता आणि ती योजनाही मंजूर केलेली. त्या योजनेबद्दल मी बोलत होतो. तुम्ही 35 लाखाची योजना मला सांगितली, मी तर कुठं उच्चारही केला नाही किंवा मला तो विषय माहिती पण नव्हता. पण अनेक योजना बोधवड शहरासाठी मी आणल्या. पिण्याच्या पाण्याच्या योजनेपुरतंच बोलायचं असेल तर 96 कोटी रुपयाची माझी योजना आजही त्या ठिकाणी बोधवड विभागासाठी कार्यान्वित आहे, आणि त्यामधूनच आज बोधवड शहराला पाणी मिळतं आहे. माझी योजना आहे म्हणून पाणी मिळतं आहे, नाही तर पाण्यासाठी बोधवळकर इतके वर्ष तहानलेलेच राहिले होते. इतकं मोठं काम 15 दिवसात, महिन्याभरात पूर्ण होत नसतं. त्याची प्रोसिजरच आहे. हे काम करताना त्याचा उद्भव आहे, उद्भवाची जागा आहे, नंतर रेल्वे लाईनचं क्रॉसिंग आहे, अशा अनेक अडचणी त्याच्यामध्ये असतात. त्या अडचणी पार होतात केव्हाही, परंतु इतक्या सहजासहजी होईल असं नाही. माझी अपेक्षा आहे की ठीक आहे, आमदार साहेबांनी ते लवकरात लवकर करावी आणि बोधवळकरांचे तहान लवकर भागवावी. म्हणजे मी त्यांना धन्यवाद देईल ना. मला काय, पिण्याच्या पाण्याच्या योजनेत मी राजकारण आणत नाही. या मतदारसंघामध्ये 30 वर्ष मला जनतेनं निवडून दिलं, तर काही उगाच दिलं नाही, मी मूर्ख होतं म्हणून नाही दिलं. हे तर आता औटघटकेनं राष्ट्रवादीच्या सहकार्यानं आलेले आमदार आहे. हे स्वतःचं अस्तित्व यांचं शून्य आहे. राष्ट्रवादीने मदत केली म्हणून आमदार झाला, नाही तर आमदाराचं स्वप्न आहे तर तसंच राहिलं असतं. शेवटी त्यांची काय मानसिकता खराब आहे. कालपासून मी सांगतो, जेवढं ते काय बोलतील त्याच्यात त्यांना काही समजत नाही आहे. 2014मध्ये ज्या टायमाला त्यांची माझी समोरासमोर लढाई झाली होती, त्या टायमाला महाराष्ट्रातले चारही पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा एकामेकासमोर उभे राहिले होते. त्या टायमाला त्यांचं खऱ्या अर्थाने पहिली लढाई, त्यांना कडवं आव्हान जे होतं ते चंद्रकांत पाटलाचं होतं. हे त्यांच्या डोक्यातच येत नाही अजूनपर्यंत. आणि 2019मध्ये मी जे निवडून आलो आहे, मला राष्ट्रवादींची मदत केली त्या काळामध्ये, ते त्यांना अतिशय जिव्हारी लागलेली आहे. मी आमदार होणे त्यांना अपेक्षित नव्हतं. मी आमदार झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खडसे अतिशय वैफल्यग्रस्त झाले. 5 वर्षापासून ते संधी पाहत आहे की कधीतरी एकदा कधी संधी भेटेल आणि कधी मी एकदा चंद्रकांत पाटलाला आमदारकीतून खाली उतरवेल, म्हणून त्यांच्या मनामध्ये ती वैफल्यग्रस्तातून अशी तडफड आहे. ते काहीतरी माझ्याविरोधात बोलत असता. काल मला ते माझ्याविरोधात बोलण्याचं काही कारण नव्हतं. मी माझी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि त्या मंजूर योजनेची पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी 2 दिवसापूर्वी जे वक्तव्य केलं होतं त्याला मी उत्तर दिलं की त्यांनी इतके पक्ष बदलले. पक्ष खऱ्या अर्थानं तुम्ही किती बदलले, तुमच्या एका घरात किती पक्ष आहेत, तुमची कोणती नीती आहे, ही तर महाराष्ट्राची जनता बघते आहे. आणि मुक्ताईनगर मतदारसंघ एकनाथ खडसेंना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं निष्ठा कोणाची आहे आणि कोण कशा पद्धतीत काम करतो हे मला माहिती आहे. माझी ठीक आहे, माझी लायकी नसेल, मी मान्य करतो. मी अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस आहे. लोकांनी मला आमदार केलं, लोकांच्या सहकार्याने केलं, लोकांच्या विश्वासाने मी आमदार झालो. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने जरी मला पाठिंबा दिला तरी खऱ्या अर्थाने आपण जर लक्षात घेतलं तर ह्या मतदारसंघातले लोक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोक यांच्या विरोधात आहे. ज्यांनी जे पेरलं आहे ते त्यांना मिळतं आहे, ते उगवतं आहे. आणि लायकी खऱ्या अर्थानं खडसेंचीच आहे. लायकी महाराष्ट्रात खडसेंचीच आहे. ते लायक बाय माणूस आहे. ते राष्ट्रवादीवालेही त्यांना सांभाळून घेता. म्हणजे भाजपमध्ये जात असेल मी सांगता राष्ट्रवादीवाले की ते त्यांच्या अडचणीमुळे जातात. इतर राष्ट्रवादीमधून जे लोक बाहेर पडले त्यांना लाखोल्या वाहिल्या गेल्या, त्यांच्या विरोधात टिकामणी झाली, त्यांच्या विरोधात मोठे मोठे भाषणं झाले. पण खडसे साहेब राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जात होते किंवा गेले त्या टायमाला त्यांना आमदारकी बी बहाल करण्यात आली. आमदारकी बी दिली की आमदारकी बी घ्या, तुमची अडचण आम्ही समजून घेतो, तुम्ही जा. अशा पद्धतीमध्ये राष्ट्रवादीने एक वेगळ्या पद्धतीमध्ये एकाला वेगळा न्याय, एकाला वेगळा न्याय. म्हणजे अजितदादा जे गेले भाजपसोबत राष्ट्रवादी घेऊन, तर अजितदादा दोषी होऊन गेले.
कारण अजितदादांची काही अडचण नव्हती. खडसे जे गेले तर खडसेंसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाचं प्रेम होतं की गेले तर गेले, जाऊ द्या. उलट गेले तर आमदारकी बी जाऊ द्या त्यांच्याबरोबर. अशा पद्धतीत दुटप्पी भूमिका एखाद्या राजकीय पक्षाने घेणे आणि एखाद्या व्यक्तीला त्या पद्धती करणे त्याची लायकीच आहे. भाजपवालेही त्यांना त्याच पद्धतीत मान्य करून घेता की नाही ते अजून आमच्याकडे येणार आहे, त्यांचा वरती सत्कार होतो. म्हणजे अशा दुटप्पी भूमिका घेणाऱ्या लोकांचीच आताच्या काळामध्ये गरज आहे असं वाटतं. सामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती लोकप्रतिनिधी झाला आणि त्यांनी काही निर्णय मतदारसंघासाठी घेतले तर ते निर्णय काही लोकांना पटत नाही. आणि यांच्यासारखे दुटप्पी घेणारे निर्णय जर लोकांना पडत असतील तर मला वाटतं ते काही योग्य नाही आहे. खडसेसारखा माणूस जो फक्त पदांसाठी आणि लाभांसाठी त्या सगळ्या गोष्टी एका दावणीला बांधतो, अशा माणसाचं महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण आपण सेट करता येईल की बघा हे कशी परिस्थिती चालली आहे. आणि आता ते सांगता की मी राष्ट्रवादीचा आहे. परवा मी कालच्या बाईटमध्ये सांगितलं आहे की परवा तुम्ही सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे. आता तुम्ही सांगता मी राष्ट्रवादीचा आहे. मला असं वाटतं की त्यांना स्मृतिभ्रम झालेला आहे, त्याच्यामुळे असं काही पण बोलता.